लाईट बिल बंद करण्याच्या बाबतीत सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। लाईट बिल कोणालाच येणार नाही, सर्वांचे मीटर काढायला सुरुवात। इतिहासात पहिल्यांदाच वीज बिल माफीची योजना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढली आहे। बघा मुख्यमंत्री काय म्हणालेत। महाराष्ट्रातील जवळपास 80 लाख नागरिकांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी बातमी आता जनतेला दिली आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून लाईट बिल बंद करण्याचा निर्णय आता घेण्यात आलेला आहे। आता या लाईट बिल बंद होण्याच्या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणालेत, कोणत्या नागरिकांना आता या लाईट बिल बंद योजनेचा लाभ भेटणार आहे। ही लाईट बिल बंद योजना पुढील 5 वर्षापर्यंत चालणार आहे। या पुढील 5 वर्षापर्यंत कोणालाच लाईट बिल येणार नाही। यासाठी तुम्हाला नेमकं काय करायचं आहे बघा हे 5 प्रकारचे नागरिक वगळून सरसकट सर्वांना आता या वीज बिल बंदच्या या निर्णयाचा फायदा हा सर्वांना होणार आहे। मित्रांनो, याच महिन्यापासून ग्राहकांना लाईट बिल आता येणार नाही, कारण सरासरी बिल मीटर रीडिंगचा गोंधळ यातून ग्राहकांची आता सुटका करण्यासाठी महावितरण म्हणजेच MSEBला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता सूचना केल्या आहेत। त्यामुळे आता हे 5 प्रकारचे नागरिक सोडून सर्वांना पुढील 5 वर्षापर्यंत आता लाईट बिल येणार नाही। महावितरणाकडून म्हणजेच MSEB कडून एक नवीन शक्कल आता लढवण्यात आली आहे, ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार वीज बिल आता करता येणार आहे। तर बघा, जितका विजेचा वापर झाला आहे तितकंच लाईट बिल आता भरता येईल। आणि यामधील काही ठराविक नागरिक असे पण आहेत ज्यांचं पूर्णपणे सरसकट लाईट बिल आता माफ करण्याचा निर्णय देखील आता राज्य सरकारने घेतला आहे। राज्य सरकारकडून महावितरण म्हणजेच MSEBला तशा प्रकारची ऑर्डर सुद्धा देण्यात आलेली आहे। आता ही व्यवस्था महावितरणाकडून करण्यात आली आहे। काय आहे संपूर्ण माहिती बघा, सर्व काय असेल ते आपण जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून। त्यामुळे पुढील 5 वर्षापर्यंत तुम्हाला लाईट बिल जर अजिबात येऊ नये असे वाटत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। मित्रांनो, आता याच महिन्यापासून लाईट बिल तुम्हाला येणार नाही, कारण आता घराघरामध्ये स्मार्ट मीटर आता लावले जाणार आहेत। बघा, स्मार्ट प्रीपेड मीटर आता लावले जाणार आहेत। काही जिल्ह्यामध्ये आता हे स्मार्ट प्रीपेड मीटर लावणे आता सुरू सुद्धा केले आहे। मीटरच्या रीडिंगमध्ये होणारा गोंधळ जो होता, ज्यामुळे आवाजच्या सव्वा येणारे लाईट बिल महिन्याला तुम्हाला, यावर तोडगा म्हणून नव्याने प्रीपेड मीटर आता इथून पुढे लावले जाणार आहेत। मुख्यमंत्री साहेबांकडे गेले 3 ते 4 महिने झाले अनेक नागरिकांच्या तक्रारी येत होत्या। आम्ही 2च बले वापरतो, आमच्या घरामध्ये TV नाही, आमच्या घरामध्ये AC नाही, फ्रीज नाही आमच्या घरामध्ये, तरी पण आम्हाला आवाजच्या सव्वा लाईट बिल येऊ लागला आहे। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता डायरेक्ट महावितरणाला म्हणजेच MSEBला आता डायरेक्ट तशा प्रकारची सूचना दिली आहे। त्यामुळे आता यासाठी ग्राहकांना पैसे खर्च ज्यादा करावे लागणार नाही, कारण जुन्या मीटरच्या जागी आता नवीन स्मार्ट प्रीपेड मीटर जे आहे तर ते बाजारात आहे, तर ते आले आहे। तर ते मीटर आता महावितरणाकडून मोफत बसवून तुम्हाला देण्यात येणार आहे। बघा, कोणत्या जिल्ह्यामध्ये आता हे स्मार्ट मीटर आता मोफत बसवून देण्यात येणार आहे, कोणत्या जिल्ह्यांना याचा जास्त फायदा होणार आहे नक्की बघा। आता प्रीपेड या शब्दावरूनच तुम्हाला अंदाज आला असेल की वीज ग्राहकांना त्यांच्या मर्जीनुसार जितकी वीज वापरायची तितकेच ते इथून पुढे लाईट बिल तुम्हाला आता भरावे लागणार आहे। तर बघा, थोडक्यात ग्राहक जेवढ्या रकमेचा रिचार्ज करतील तितकीच लाईट बिल त्यांना आता येणार आहे। म्हणजे आपण दर महिन्याला जितकं बिल भरतो त्यावरून आपण किती युनिट वीज वापरता येईल याचा सरासरी अंदाज प्रत्येकाला आपल्याला असतो। आता स्मार्ट प्रीपेड मीटर या लावल्यानंतर जसं आपण मोबाईलला महिन्याला जसा रिचार्ज करतो तसं लाईटसाठी तुम्हाला इथून पुढे रिचार्ज तुम्हाला करावे लागणार आहे। उदाहरणार्थ, मोबाईलचा महिन्याला तुम्ही 99 रुपये रिचार्ज करायचा की 299 रुपये रिचार्ज करायचा, जसं आपण ठरवतो अगदी तसंच वीज आता वापरली जाऊ शकते। त्यानुसार आता मीटरवर रिचार्ज करता येणार आहे। म्हणून महिन्याकाठी जेवढ्या रकमेच्या विजेचा वापर असतो त्यासाठी ग्राहकाला तेवढेच पॅकेज इथून पुढे आता द्यावे लागणार आहे। मित्रांनो, आता विधानसभेमध्ये विरोधकांनी आवाज सुद्धा उठवला होता की महाराष्ट्र राज्याकडे निधी काही कमी नाही, तर केंद्रात सरकारमध्ये आता भाजपचे सरकार आहे आणि राज्यात पण भाजपचे सरकार आहे। त्यामुळे कर्नाटकसारखं पूर्णपणे लाईट बिल मोफत तुम्ही का करत नाही, आता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सकारात्मक भूमिका आता दाखवली आहे। यामध्ये काही नागरिकांना दिलासा दिला आहे। पुढील 5 वर्षापर्यंत काही नागरिकांचे लाईट बिल आता माफ करण्याचा निर्णय घेतला आहे।
या महिन्यापासून हा निर्णय काही नागरिकांना लागू होतोय। मग असे कोणकोणते नागरिक आहेत, तर त्या नागरिकांना कोणकोणत्या लाभ मिळणार आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व काही कोणकोणत्या नागरिकांना आता पुढील 5 वर्षापर्यंत लाईट बिल येणार नाही नक्की बघा। तसेच उरलेले जे नागरिक आहेत तर त्यांना स्मार्ट मीटर बसवून देखील आता राज्य शासनाकडून मोफत मिळणार आहे। मित्रांनो, आता घरगुती, औद्योगिक, कमर्शियल तसेच शेतकरी या कॅटेगरीजमध्ये म्हणजेच MSC म्हणजेच त्या ठिकाणी महावितरणाचे आता ग्राहक आहेत। त्यापैकी सर्वात जास्त घरगुती वीज ग्राहक आहेत। त्यामुळे हे प्रीपेड मीटर्स घरगुती वापर करणाऱ्या नागरिकांसाठी तसेच ग्राहकांसाठी इथून पुढे लावले जाणार आहेत। MSEB कडून सांगण्यात आलं आहे की मित्रांनो बघा, याची जी सुरुवात आहे तर ती नाशिक शहरापासून राज्यातील महत्त्वाच्या 25 जिल्ह्यात मोफत स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहेत। तर त्यासाठी MSEB कंपनीद्वारे एका खाजगी एजन्सीकडून शहराच्या वेगवेगळ्या भागात सर्वे सुद्धा झालेला आहे, ज्याचा रिपोर्ट कंपनीकडे जमा सुद्धा करण्यात आला असून MSEB ने स्मार्ट मीटर लावण्याची तयारी सुद्धा आता केलेली आहे। या 25 जिल्ह्यामध्ये आता हे स्मार्ट मीटर आता येत्या 8 दिवसामध्ये लावण्यात येणार आहेत। मग ते 25 जिल्हे कोणते आहेत बघा, याची यादी सुद्धा राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आल्या। बघा, यामध्ये तुमचा जिल्हा आहे का? तुमचा जिल्हा असेल तर मोफत तुम्हाला आता स्मार्ट मीटर तुमच्याकडे लावण्यात येणार आहेत। यामधील पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजे मित्रांनो जळगाव, दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे बघा या ठिकाणी जालना, तिसरा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर 4 नंबरचा जिल्हा आहे धाराशिव, 5 नंबरचा जिल्हा आहे अमरावती, 6 नंबरचा जिल्हा आहे अकोला, 7 नंबरचा जिल्हा आहे नागपूर, 8 नंबरचा जिल्हा आहे परभणी, 9 नंबरचा जिल्हा आहे रायगड, 10 नंबरचा जिल्हा आहे नंदुरबार, त्यानंतर बघा 11 नंबरचा जिल्हा आहे हिंगोली, 12 नंबरचा जिल्हा आहे नांदेड, 13 नंबरचा जिल्हा आहे यवतमाळ आणि 14 नंबरचा मित्रांनो तो जिल्हा आहे तो म्हणजे सिंधुदुर्ग, त्यानंतर 15 नंबरचा जिल्हा आहे ठाणे, 16 नंबरचा जिल्हा आहे पालघर, 17 नंबरचा जिल्हा आहे धुळे, 18 नंबरचा जिल्हा आहे पुणे, त्यानंतर बघा 19 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे लातूर, 20 नंबरचा जिल्हा आहे बुलढाणा, त्यानंतर 21 नंबरचा जिल्हा आहे नाशिक, त्यानंतर 22 नंबरचा जिल्हा आहे अहमदनगर, 23 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे सोलापूर, 24 नंबरचा जिल्हा आहे सातारा, त्यानंतर 25 नंबरचा लास्ट जिल्हा आहे तो म्हणजे बीड। हे जे 25 जिल्हे आहेत तर या 25 जिल्ह्यात एकूण 10,72,000 घरगुती वीज ग्राहकांना नवीन स्मार्ट मीटर मिळणार आहे। थकलेले लाईट बिल ते वसूल करण्यासाठी कंपनीकडून केले जाणारे प्रयत्न आणि गरज पडली तर लाईटचे कनेक्शन कट करण्याची कारवाई यामुळे MSEBची आणि त्यांच्या ग्राहकांमध्ये वाद जे होते म्हणजे भांडण वाढले होते। म्हणूनच राज्य सरकारने हा मोठा निर्णय आता घेतला आहे, ज्यामुळे रिचार्ज नाही तर घरात लाईट नाही असे साधं सरळ समीकरण आता लागू होणार आहे। तर प्रभाव असा पडेल की लाईट बिल थकणार नाही आणि वसुलीची सुद्धा गरज पडणार नाही, कारण प्रत्येक ग्राहक त्यांच्या आवश्यकतेनुसार रिचार्ज करून लाईट बिल वापरतील, जे लाईट आहे तर ते वापरतील। अनेक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वीज बिल जे आहे तर ते थकबाकी आहे। 18,000 ग्राहकांकडे जवळपास 265 कोटींची थकबाकी आता असल्याची माहिती MSEBने दिली आहे आणि ती वसूल करण्यासाठी आता कर्मचाऱ्यांना वेळोवेळी विशेष मोहीम हाती घ्यावी लागतात। पण स्मार्ट मीटरमुळे थकबाकीचं प्रमाण शून्यावर येणार असल्याचं MSEBच्या अधिकाऱ्यांनी आता स्पष्टपणे सांगितलं आहे। होय मित्रांनो, तर बघा आता या ठिकाणी काय सांगितले मित्रांनो, आता लवकरच आपल्या घरामध्ये बघा आपल्या घराघरामध्ये स्मार्ट मीटर बघायला तुम्हाला मिळतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी हा मोठा निर्णय आता घेतला आहे, त्यामुळे सामान्य ग्राहकांचा जो त्रास सहन करावा लागत होता तर आता बघा तुम्हाला माहित असेल की सारखं बघा तुम्हाला माहित आहे 1500च्या जागी तुम्हाला त्या ठिकाणी बघा तुम्हाला आता 1000च्या जागी डायरेक्ट 1500, 500च्या जागी 1000 रुपये लाईट बिल, तसेच 1000च्या जागी 1500 रुपये इतकं असं लाईट बिल वाढवून येत होतं। त्यामुळे ग्राहकांना खूप टेन्शन येत होतं, तर ते टेन्शन पूर्णपणे आता इथून पुढे सॉल्व्ह होणार आहे। तर बघा मित्रांनो, आता पुढील 5 वर्षापर्यंत लाईट बिल फक्त शेतीच्या कामासाठी माफ करण्यात आलं आहे। शेतकरी मित्रांनो, फक्त शेतीच्या कामासाठी लाईट बिल माफ करण्यात आलंय सध्याला तर असं झालेलं आहे। तर बघा मग फक्त शेतीच्या कामासाठी लाईट बिल हे माफ करण्यात आलं, परंतु येत्या काही काळात असे करणार की कर्नाटकाचे जसे पूर्णपणे लाईट बिल माफ झाले तर तसे महाराष्ट्रात पण लाईट बिल माफ होण्याची दाट शक्यता आहे। कारण सरकार टिकावू लागले म्हणजे सरकारवर विरोधक आता टीका करू लागले आहेत की कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार असून पण त्यांचे लाईट बिल पूर्णपणे माफ केले आहे, पण आपलं भाजप केंद्रात पण सरकार आहे आणि राज्यात पण भाजपचे सरकार आहे, त्यामुळे केंद्राकडून पाहिजे तेवढा निधी महाराष्ट्राला मागवता येतो अशा प्रकारचे विरोधक आता बोलू लागले आहेत। त्यामुळेच महाराष्ट्र सरकार कर्नाटकासारखं पूर्णपणे लाईट बिल माफ करते की काय याकडे सर्व महाराष्ट्राचे आता लक्ष लागलं आहे। मित्रांनो, महाराष्ट्र सरकार पण कर्नाटकासारखं लाईट बिल आता करायला पाहिजे असं सर्वांचंच मत आहे।
तर शेतकरी मित्रांनो आणि या सबस्क्राईब मित्रांनो, आता तुम्हाला अशाच प्रकारचे दररोज व्हिडिओ पाहण्यासाठी आता आमच्या लाईव्ह चेंज मोटिवेशन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।